जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. आज कंधारच्या किल्ल्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. कंधारच्या किल्ल्याची माहिती संपूर्ण ऐकण्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण ऐकाल पाहाल अशी अपेक्षा करतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही सुद्धा आपणास विनंती आहे. आज विशेष आनंदाची गोष्ट अशी की खरं तर 4 महिन्यापूर्वीच मी हा कंधारचा किल्ला पाहिला होता, पण आज माझे DEDचे वर्गमित्र असलेले, माझे रूम पार्टनर असलेले, माझा प्रिय मित्रगण हा मूळचा नांदेड जिल्ह्यातलाच आहे, हा सुद्धा आज या ठिकाणी सोबत आहे. आणि त्यांच्यासोबत हा नांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला, जो की एकेकाळी राजधानी राहिलेला किल्ला आहे, हा किल्ला पाहण्याचा दुसऱ्यांदा योग आलेला आहे. मित्रहो, किल्ल्याचे जे मुख्य 3 प्रकार पडतात, जे की गिरिदुर्गाला हे नैसर्गिकरित्याच खोल दरी खोऱ्यांची, दाट झाडींची संरक्षण सिद्धता लाभलेली असते. जे जलदुर्ग असतात, जलदुर्गांना पाण्याची, समुद्रकाठची संरक्षण सिद्धता लाभलेली असते. पण जे भुईकोट किल्ले आहेत त्या जे एकदम जमिनीच्या समपातळीवर असतात, त्यांना मात्र संरक्षण व्यवस्थेची सिद्धता करण्यासाठी एक वेगळी उपाययोजना करावी लागते. आपण जो आता या किल्ल्यामध्ये खंदक पाहतात किंवा इतरही भुईकोटकामध्ये जे आपल्याला खंदक दिसतात, देवगिरीचा किल्ला असेल, उदगीरचा किल्ला असेल, औशाचा किल्ला असेल, तर तसंच इथं सुद्धा ही आपल्याला एक खूप मोठा खंदक असलेला दिसून येतो. राष्ट्रकूट राजा आणि त्याही पूर्वी वरंगलचे काकतीय राजे यांच्या राजवटीपर्यंत या इतिहासाचं प्राचीनत्व जातं. काळाच्या ओघामध्ये इथं बहामनी साम्राज्यानं राज्य केलं. नगरच्या निजामशाहीचं सुद्धा साम्राज्य इथपर्यंत आलं. आदिलशाहीनंही राज्य इथं केलं. पण सर्वात इथं जास्त वेळ जर राज्य कोणी केलं असेल तर ते हैदराबादच्या निजामशाहीनं. या देशाला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं आणि ज्यावेळेला मराठवाडा मुक्त झाला, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं हा कंधार किल्ला भारतीय स्वातंत्र्यामध्ये सामील झाला. या ठिकाणी भव्य अशा प्रकारची तटबंदी आपल्याला दिसून येते. किल्ल्याचं बांधकाम जरी प्राचीन असेल तरी सुद्धा खऱ्या अर्थानं किल्ल्याला मजबूतीचं वैभव आणि या खंदकाचं बांधकाम हे मात्र राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा यांच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि या किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला एक जगतुंग नावाचा एक समुद्रच आहे. म्हणजे तो ॲक्च्युअल आहे तलाव, परंतु मराठवाड्यामध्ये पाणी हे कमी प्रमाणात असतं, म्हणून त्या काळामध्ये ते इतकं विशाल दिसायचं, म्हणून त्याला ते जगतुंग समुद्र असं म्हटलं जायचं. जगतुंग हा कृष्ण राजा दुसरा याचा तो मुलगा होता आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या तलावाचं बांधकाम केलेलं आहे. आणि म्हणून या खंदकामधलं पाणी कधी आटत नाही. या कंधारच्या जवळून मन्याड नावाची नदी गेलेली आहे आणि मग त्या नदीचं पाणी त्या जलतुंग सागरामध्ये आणि त्याचबरोबर ह्या खंदकामध्ये सुद्धा वळवलेलं आहे. दरवाजामध्ये आपण ज्यावेळेला प्रवेश करतो त्यावेळेला लोखंडी खिळे असलेलं एक प्रवेशद्वार आपल्याला दिसतं. उंच डोंगरावर जे काही किल्ले असतात त्यांच्या दरवाजाला महादरवाजा वगैरे अशी नावं असतात. आणि भुईकोट जे किल्ले असतात त्यांना मात्र त्या किल्ल्याच्या लोखंडी खिळ्यांमुळे त्यांना लोहबंदी आणि त्याच्यावर काही नक्षीकाम असतं. जसं आता इथं आहे एका दरवाजावर 2 ठिकाणी असे एक माशाचं एक चिन्ह आहे, म्हणून त्याला मछली दरवाजा म्हणतात. आणि असाच एक मछली दरवाजा औशाच्या किल्ल्यामध्ये सुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येतं. ज्या बाजूला जे गाव आहे सहसा त्या गावावरून त्या किल्ल्याचं नाव ओळखलं जातं. इथे मोठे मोठे बुरुज आहेत, मोठ्या मोठ्या कलाल नावाची तोप, बांगडी तोप ही सुद्धा आपल्याला इथं दिसून येते. जसे जसे राजेशाही बदलली तसं किल्ल्यामध्ये काही काही बदल सुद्धा झालेले आहेत. ज्यावेळेला मलिक अंबर हा निजामशाहीचा मुख्य वजीर, मुख्य प्रधान होता, त्यावेळेला त्याने बऱ्याचशा किल्ल्यामध्ये काही बुरुजांची डागडुजी करून घेतली होती आणि एक बुरुज तो इतर बुरुजापेक्षा सगळ्यात उंच राहील अशी एक त्यांनी दक्षता घेतली होती. म्हणून मराठवाड्यातल्या काही किल्ल्यामध्ये जे उंच बुरुज दिसतो त्याला मलिक अंबरचा बुरुज किंवा अंबारी बुरुज या नावानं ओळखलं जातं. तर जे अंबारी बुरुज आहेत ते मलिक अंबरच्या काळामध्ये बांधले गेलेले बुरुज आहेत. तर इथं बहादूरशाह नावाचा सुद्धा एक मोगलकालीन सरदार होता, त्यानं इथं बरेच दिवस राज्य केलेलं आहे. त्यानं या किल्ल्यामध्ये बरीचशी डागडुजी केलेली आहे. एक रंगमहाल त्याची निर्मिती ही त्याच्याच काळातली आहे. तर अशा पद्धतीनं या किल्ल्यामध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत ह्या तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतील. तुम्ही मराठवाड्यातल्या कुठल्याही किल्ल्याला भेट द्या, इतकं बांधकाम हे तुम्हाला इतर किल्ल्यामध्ये दिसणार नाही. इथंच इतकं बांधकाम का झालं तर हा जो किल्ला आहे हा प्रशासनिकदृष्ट्या सुद्धा तितकाच महत्त्वाचा होता जेवढा तो लष्करीदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे राजाची जी 2 मुख्य अंग असतात, महसूल व्यवस्था म्हणजेच मुलकी व्यवस्था आणि दुसरं म्हणजे त्याची लष्करी व्यवस्था, तर ह्या दोन्ही व्यवस्था एकाच ठिकाणी नांदत असल्याच्या आपल्याला दिसून येतात. म्हणून या किल्ल्यावर निवासी बांधकाम इतर किल्ल्याच्या मानानं हे तुम्हाला जास्त झालेलं दिसून येतं.
तर एकेकाळचा हा अतिशय वैभव असलेला किल्ला आहे. आणि किल्ल्यावर आपण जर पुढे त्यांच्या दरवाज्यामध्ये पाहिलं तर शरफ शिल्प दिसतं, हत्तीकाल दिसतो आणि मस्जिदच्या समोर जी कमान आहेत त्या एका कमानीवर तुम्ही जर तिथं पाहिलं तर एक ज्वारीचं कणीस तुम्हाला दिसेल. तर हा भारत जो देश आहे हा प्राचीन संस्कृतीमध्ये हा कृषीप्रधान देश आहे आणि म्हणून या देशामध्ये बैलाचं शिल्प, त्याचबरोबर वाघाचं शिल्प, हत्तीचं शिल्प, म्हणजे थोडक्यात काय तर प्राणीशिल्प यांच्या प्रति एक आदर आहे. त्याचबरोबर शेतीबद्दल सुद्धा आदर आहे आणि म्हणून सहसा कुठल्याही किल्ल्यामध्ये न आढळणारं ज्वारीचं कणीस तुम्हाला कंधारच्या किल्ल्यामध्ये पाहायला मिळेल. आणि कंधारच्या किल्ल्यावर लेखनसुद्धा खूप आहे. म्हणजे राष्ट्रकूटाच्या राज्यकारभाराबद्दल, वाकाटकांच्या राज्यकारभाराबद्दल बरीचशी पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या सर्व राजवटीचे संदर्भ हे तुम्हाला कंधारच्या किल्ल्यापर्यंत घेऊन जातात. तिथपर्यंत याचा आपल्याला अभ्यास करता येतो. तर असा हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि खूप मोठा किल्ला आहे आणि जवळच कंधार नावाचं शहर आहे जे की सध्या तालुक्याचं शहर आहे. नांदेड जिल्ह्यातला तो एक खूप मोठा तालुका आहे. रस्ते मार्गानं हे शहर महाराष्ट्रातल्या अनेक रस्त्यासोबत ते जोडलेलं आहे. ज्यांना खूप दूरवरून रेल्वेने यायचं आहे ते त्यांना जवळचं रेल्वे स्टेशन हे नांदेड शहर आहे. विमानानं येणाऱ्या प्रवाशासाठी सुद्धा नांदेडला विमानतळ आहे आणि मग बाकीचा जो आहे तो रस्ते मार्गानं आपण इथपर्यंत या ठिकाणी येऊ शकतो. अतिशय सुंदर असा किल्ला आहे, परंतु याला अजूनही खूप मोठ्या स्वच्छतेची आणि जागोजागी माहिती फलक असण्याची गरज आहे. जर काहीच माहिती नसेल तर फक्त आम्ही एखादं दगडी शिल्प किंवा दगडी बांधकाम किंवा दगडी भिंत अशा प्रकारच्या गोष्टी डोळ्यामध्ये साठवतो आणि लय भारी बांधकाम आहे बुवा एवढंच बघून बाहेर जातो. ते असं नसतं. दगडाला चिऱ्याला बारीक सारीक इतिहास जातो. आता इथे एक बघा, एक साधी एक लोखंडी इथं म्हणजे खुंटी असल्यासारखं तुम्हाला दिसतं. आता ज्याला याच्यातलं काही माहितीच नाही मग तो काय करणार, हे असं नुसतं बघणार आणि तो तिकडे निघून जाणार. पण हे ज्या काही मोठ्या मोठ्या तोफा आहेत, आता ह्या किल्ल्यावर बऱ्याचशा तोफा आहेत बुरुजावर वगैरे मांडलेल्या, तर ही तोफा स्थिर करण्यासाठी ही जागा असते. सर इकडे आहे, हे जे आहे आपण ज्या वेळेला तटबंदीवरून चालायला लागतो, ही जी मोठीच्या मोठी रुंद जागा आहे, जसा एखादा मोठा रस्ता आहे तर किल्ल्याच्या भाषेमध्ये याला फांजी म्हणतात. ह्या रस्त्याने ज्यावेळेला आपण चालतो त्याला फांजीवरून चालणं असं म्हणतात. तर हे जे काही खूप मोठी फांजी आहे, तर हे जे काही फांजी आहे ना, तर ह्या फांजीवरून आपल्याला संपूर्ण गड किल्ल्याला एक खूप मोठी फेरी त्या ठिकाणी मारता येते. गड किल्ल्यामध्ये काही बारव आहेत, निवासी जागा पण आपल्याला समोर दिसतात. त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या काही विहिरी सुद्धा आहेत, रंगमहाल आहे, राणी महाल आहे, हवा महल सुद्धा या किल्ल्यामध्ये आहे. आणि त्या काळातलं बांधकाम असताना सुद्धा आजही हे बांधकाम जिथं त्या काही विटा आहेत प्राचीन, त्या विटावरून सुद्धा आपल्याला या किल्ल्याचं प्राचीनत्वाची साक्ष आपल्याला या ठिकाणी मिळते. ज्या ठिकाणी जे काही लोक गड किल्ल्याला भेट द्यायला येतात त्यांना इतिहासाची माहिती सांगण्यासाठी इथं एक खाजगीमध्ये काही मार्गदर्शक किंवा गावातील जे तरुण आहेत त्यांनी तयार व्हायला पाहिजे. कारण एकेकाळी राजधानी राहिलेलं किल्ला आहे, शहर आहे. त्यामुळे की आपला वैभव, आपलं वैभव, आपला वारसा आणि आपला गौरव हा आपणच केला पाहिजे. अन्यथा या गोष्टीची म्हणजे जर आपण माहिती सांगितलीच नाही तर मग ती इतरांना त्याची माहिती कशी होईल. म्हणून स्थानिक जे तरुण आहेत त्यांनी या कामामध्ये पुढाकार घेऊन जर ते पुढे आले तर एकतर ह्या किल्ल्याचा इतिहास जिवंत राहील आणि त्यांना सुद्धा एक रोजगाराची संधी या निमित्तानं मिळेल. तर अशा प्रकारचा हा राष्ट्रकूट राजधानीमधला अतिशय जुना किल्ला आणि अनेक राजा महाराजांनी या किल्ल्यावर राज्य केलेला हा कंधारचा किल्ला आहे. आम्हाला लहानपणी शाळेमध्ये कंधारची सहल नावाचा एक धडासुद्धा होता, तो आम्ही स्वतः शिकवला सुद्धा. आणि म्हणजे एक नियोजित संचित असतं, त्या संचिताचे संकेत म्हणून या किल्ल्यावर भेट देण्याचा मला हा 6व्यांदा योग आलेला आहे आणि 4 महिन्यामध्येच मी दुसऱ्यांदा या किल्ल्यावर आलेलो आहे. आणि पहिल्या आणि आताच्या मानाने जर विचार केला तर किल्ल्यामध्ये बऱ्यापैकी डागडुजी आहे, पण अजूनही काही बऱ्याचशा कामाला वाव आहे. अजून बरंचसं गवत वगैरे या ठिकाणी वाढलेलं आहे. पण किल्ला म्हणजे अगदी खरोखरच किल्लाच आहे. इथं येऊन हा किल्ला आपण एकदा आवर्जून पाहावा, इथला इतिहास जाणून घ्यावा. इतिहासाला खूप छानपैकी अशा प्रकारचा वारसा आपल्याकडे आहे. भरपूर अशा प्रकारचं बांधकाम तुम्हाला या किल्ल्यामध्ये दिसेल. धन्यवाद. जय शिवराय.